सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहा. आरोग्याच्या नियमांचं तुम्ही पालन करा, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जोडीदारासंबंधचे तुमचे संबंध हे मधुर होतील. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक नवीन संधी मिळेल. तुमच्या बिझनेसमध्ये येणाऱ्या समस्या आज दूर होतील. तुम्हाला बिझनेसच्या कामासाठी लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं. नोकरीच्या क्षेत्रामध्ये केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला काही राजकीय मदत देखील मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती ही थोडीशी कमकुवत राहू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुमच्या भाऊ बहिणींशी तुमचे संबंध सुधारतील आणि जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना आज नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळतील. कोणत्याही प्रकारचा वाद तुम्ही आसपासच्या लोकांसोबत टाळावा. स्वतःच्या बोलण्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवा. आर्थिक क्षेत्रामध्ये केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. जोडीदाराच्या सल्ल्यानं तुमच्या योजनांना पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज चांगला निकाल मिळवण्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही नवीन योजनांवरती काम करण्यासाठी आज वेळ काढाल. तुमच्यावरती कुटुंबाची पूर्ण जबाबदारी राहील. कामाचा भार तुमच्यावरती वाढेल. तुमच्या बिझनेस प्लॅनला आज पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत तुम्हाला एन्जॉय करण्याची संधी देखील मिळेल. आज तुमचे विरोधक हरतील. कुटुंबामध्ये एखादी चांगली बातमी तुम्हाला संध्याकाळपर्यंत ऐकायला मिळेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यामध्ये घालवाल. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक राहा. तुमच्या बोलण्याने समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं फायदा होण्याची दाट शक्यता आहे. बाहेरचे खाणंपिणं तुम्ही टाळा, नाहीतर तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत संध्याकाळचा वेळ तुमचा छान जाईल. आर्थिक क्षेत्रामध्ये केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. मात्र आज गुंतवणूक करणं टाळा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायामध्ये तुम्हाला वडिलांचं सहकार्य मिळेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आज दूर होतील. मौल्यवान वस्तू हरवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगले मार्ग मिळतील. जोडीदाराचा संपूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. कुटुंबामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. राजकारणामध्ये केलेले प्रयत्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं आज दाट काम मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. जे व्यवसाय करतायत त्यांना नवीन अधिकार मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला
उत्पन्न आणि खर्चात समतोल ठेवावा लागेल, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. प्रेमजीवनामध्ये आज काही ताणतणाव राहू शकतो. आज तुमच्या जोडीदाराला मनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मुलांशी संबंधित कुठलाही वाद जर चालू असेल तर तो आज सुटेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली चपाती गाईला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये आज गोडवा येईल. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देईल. आज तुम्हाला अनावश्यक खर्च येऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती पाहूनच तुम्ही खर्च करा. बाहेरचे अन्नपदार्थ तुम्ही टाळा. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात भाग घेतल्यानं तुम्हाला आदर मिळेल. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीनं काही नवीन करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवरती तुम्ही चर्चा कराल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता. हा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर राहील. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. जे विदेशामध्ये व्यापार करतात त्यांना आज चांगले परिणाम पाहायला मिळतील. त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. मालमत्तेच्या वादामुळे तुम्हाला त्रास होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सासरच्या लोकांकडनं भेटवस्तू मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी लक्ष जर केंद्रित केलं तर त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तुमचं जुनं कर्ज फेडण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. काही गुंतवणुकीमधून तुम्हाला चांगला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि कोणत्याही वादामध्ये पडणं तुम्ही शक्यतो टाळा. परंतु निराश होऊ नका. आज संध्याकाळचा वेळ तुमचा देवदर्शनामध्ये निघून जाईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं फायदा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. विद्यार्थी आज भविष्याची योजना बनवण्यात यशस्वी होतील. त्यांना सगळ्यांची मदत मिळेल. आज तुमचा वेळ तुमच्या भाऊ बहिणींसोबत आनंदात जाईल. तुमच्या व्यवसायाची प्रतिमा सुधारेल. तुमचं कोणतंही काम जर अडकलं असेल तर ते आज पूर्ण होईल. तुमचं जीवन हे आनंदमय राहील. मित्रांकडनं तुम्हाला मदत मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आज तुमचे नवीन करार होतील. व्यवसायाच्या जागेसाठी काही कठोर निर्णय घेणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. तुमच्यातील योग्यतेमुळे तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल. उपजीविकेसाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होताना दिसत आहेत. तुम्हाला आज राजकीय लोकांचं सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीमुळे तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. मुलांकडनं आज एक चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज संध्याकाळचा वेळ हा कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवरती बोलण्यात जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपती बाप्पांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही समस्या येण्याची देखील दाट शक्यता आहे.
त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही आज वाहन जपून चालवा. आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांना समजून घेण्याचा दिवस आहे. एखाद्या नातेवाईकामुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मात्र सध्या पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही काळजीपूर्वक राहा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.